मागच्या काही दिवसापासून परळी शहर असेल, परळी तालुका असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याची चर्चा माध्यमात खूप मोठ्या प्रमाणात होते। कालची घटना सर्वश्रुत आहे की बावनकुळे यांनी सांगितलं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली। त्याबद्दल सर्वसामान्यांना काय वाटतं? मी परळी बस स्थानकावरती आहे, खरं तर अनेक प्रवासी या ठिकाणी ये जा करत असतात। बाबा तुम्ही बघितलं का की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आणि त्यानंतर बरेच लोक काही उलटसुलट चर्चा करतायत नेमकं की का झाली, कशामुळे झाली? आता त्यांची काय आता राजकीय भेट आहे, त्यांची राजकारणाबद्दल काय असन त्यांची भेट आपल्या तितकं कसं आपण जाणून सांगू शकत नाहीत ना त्याच्यातल्या। हा त्यांचे काय गुप्तगो असतात, बोलत असते ना चालत असते, काय आपल्याला त्यातलं काही जास्त कळत नाही। पण एवढे सगळे आरोप तुम्ही ऐकलेत मागच्या दिवस, किती आरोप झाले? आरोप झाले, खूप आरोप झाले एकूणमेकावर त्याच्याबद्दल काय ते पर ते तेवढे खरे आरोप नसतात ना त्याच्यामध्ये बी उगाच काहीतरी सूर्यस्त खूप काहीतरी काढले, कामाविषयी न बोलता काही बी बोलू लागले। ज्यांनी काय काय वाईट केलं त्यांच्याबद्दल काही व्हावा म्हणले होते ने दोघं बहीण भाऊ, त्याच्याबद्दल काही नाही, मग ते वरचीवर काही बी बोलत सुटले सूर्यदस, असं झालं। हो पण या भेटीकडे सर्वसामान्य लोकांना काय वाटतं की इकडे टोकाचे आरोप झाले, चौकशा करण्याची मागणी झाली आणि नंतर भेट सुद्धा घेतली। त्या भेटीचं काय सूर्यदसांना तरी कोणचे इथं त्यांनी बी पण त्यांच्या कामासाठी जेवढं ताणून धरते तर त्यांना तरी काय एवढं लागून गेलं यार, असं नाही त्यांचं काही नाही। सूर्यदस आम्हाला आरोप केले तरी काय वाटत नाही त्यांच्या बाबतीत, आरोप करतात ते पूर्ण मग पुरावे सगळं कुठं आरोप आहे त्यांचे सगळे काहीतरी उगाच त्यांनी असं केलं परळीत, त्यांनी तसं केलं परळीत, काही नाही परळीत आमच्या सगळं शांतता आहे, काही नाही परळीमध्ये सगळं शांत आहे। हो शांतता आहे, आमचं कोणाचंच काही नाही। एवढंही प्रकरण झालं काही झालेलं दिसलं का तुम्हाला परळीमध्ये? कोणाला टीव्हीवाल्याला चॅनलवाल्याला काही नाही। आता ते तिथून काही करतात, राखाचे टिपरं हे आता व्यावसायिक लोक त्यांचा व्यवसाय करणारच ना ते काय त्यांनी बंद करायचे का? सगळे वाहनं काय मुंडे सरकारचे नाहीत, उगाच त्यांना मध्ये घेऊन पडत येतं हे आरोप करूची, हे काही खरं नाही हे सूर्यदस अण्णाचं। हां बाकी त्यांचं जी काय आहे ती त्यांचं त्यांनी पाहावं, जनतेचं त्याच्यात काही म्हणणं नाही बीड जिल्ह्यातल्या। बाबा तुमचं काय म्हणणं? सुरेश धसबद्दल बोललो ना, ते मुंडे साहेबाचं ऑपरेशन झाल्यामुळं ते भेटीला गेले, त्यांच्या ऑपरेशन राजकीय गोष्ट वेगळी, पण हे त्यांच्या वैयक्तिक भेटीमुळे गेले ते। जायला पाहिजे ना की शेवटी आपली एक आमदार म्हणून जायला पाहिजे, ते भेटले। हां आणि मग हे तर बाकीच्या घडामोडी चालत राहतात, पण हे राजकीय भेट नव्हती, वैयक्तिक भेट होती ही। तुम्हाला कळलं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटले, तर ती भेट झाल्यानंतर अनेक लोकांनी आरोप प्रत्यारोप केले की यापूर्वी खरं तर अनेक आरोप केले होते सुरेश धस यांनी, आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांची भेट होते, त्यामुळे त्याच्यावर उलटसुलट चर्चा सुद्धा झाली। सामान्य पर्यटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? सामान्य प्रकार काही नाही, सूर्य धस भेटले DM साहेबाला, भेटलेत ना। भेटल्यामुळे काय झालं? काय झालं? भेटले काय झालं? भेटणारच ते। पण एवढे मोठे आरोप केले होते त्यांनी, चौकशी केली होती। दवाखान्यामुळे भेटले म्हणजे दवाखान्यात जाऊन ऑपरेशन झालं म्हणले डोळ्याचं, जाऊन भेट केली, विचारपूस केली। पण परळीकरांना काय वाटतं की ही भेट झाली म्हणजे जे काही आरोप केले होते त्याच्यामध्ये काही कमी जास्त होईल? काय होत नाही त्याच्यामध्ये, काय होणार आहे आता? काय आरोप पण काय म्हणजे काय म्हटलं भेटलं जातं असं नाही, पण त्यांनी सांगितलं की फक्त प्रकृतीची चौकशी करायला गेले होते। आता परत चौकशी कधी करता येते ना। अच्छा. तुम्हाला काय वाटतं? माझं एवढंच मत आहे की अण्णाने जे आरोप केले ते साहेबांवर की त्याच्यामधील काहीच तथ्य नाही, आणि अण्णाचे जे म्हणणं आलं की मी मुंडे समर्थक सोबत म्हणजे साहेबापासून आहेत, धस अण्णा जे आहेत ते साहेबापासून समर्थक आहेत, दोन्ही ते सगळे एकत्रच आहेत। आपण बघतो की हे खरं तर सामान्य लोक आहेत परळीमधले, ज्यांना असं वाटतं की परळीवर जे आरोप होत आहेत ते आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, आणि दुसरीकडं सुरेश धस यांनी जी काही भेट घेतली धनंजय मुंडे यांची ती केवळ प्रकृतीविषयी होती, त्यात वेगळी कुठलीही चर्चा झाली नाही। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।